समाजाचे नवीन वर्ष म्हणजेच आषाढी बीज या नवीन वर्षाचे औचित्य साधून मुंबईतील हेमराज शाह यांच्या वतीने 1980 पासून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये राहत असलेल्या विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांनी कच्छ शक्ती पुरस्कार देण्याची सुरुवात केली। 2000 साली शैक्षणिक क्षेत्रात कच्छ शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी त्यांच्या मनात आले की ठाण्यामध्ये देखील कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत। अशा नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार गौरव होणं गरजेचं आहे। आषाढी बीज कच्छ नवीन वर्षाचं औचित्य साधून कच्छ अस्मिता मंचची स्थापना 2006 साली झाली असून या मंचाचे हे 18वे वर्ष आहे। विविध स्तरावरती नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तींचा, तज्ज्ञांचा, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पगडी देऊन त्यांचा सत्कार केला जातो। त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती दिली जाते। तसेच कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचं काम केलं जात आहे। तर यंदा देखील 7 जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 7:30 वाजता कच्छ पागडी कोणाशिळे हा कार्यक्रम येथे आयोजित केल्याची माहिती यावेळी सुरेश गडा यांनी दिली आहे। पत्रकार परिषद घेण्यामागचा एकच हेतू आहे का आमचा हा नवीन वर्ष 7 जुलै आषाढी बीज हा नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे। त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी ठाणेकरांना, माझ्या बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नवीन वर्ष संपूर्ण ठाणेकरांना सुखमय समृद्धीमय जावं ही आई जगदंबेकडे प्रार्थना करतो। सदर हा कार्यक्रम हा गेली सतत 17 वर्ष मी ठाण्यात राबवत आहे आणि ठाण्यात मोठ्या संख्येने कच्छमधनं आलेले कच्छी, वागड, पटेल, वाणा हा समाज बहुसंख्य इथं राहत असतात। मला गेल्या 2000 साली कच्छी शक्ती पुरस्कार मिळाला। त्यावेळी माझ्या मनात आला का आपण पण असं ठाण्यात असा कार्यक्रम राबवावा, म्हणून 2006 पासून मी कच्छ पागडी कोणाशिळे हा कार्यक्रम राबवत आहे आणि आता 2023 पर्यंत विविध क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य दाखवले आहे अशा 85 लोकांना मी पागडी देऊन सन्मानित केलेलं आहे। हे वर्ष 18वा आहे। ह्या वर्षी ज्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे त्यांना मी पागडी देऊन सन्मान करणार आहे। यावेळी आमच्याकडे 70 ते 80 अर्ज आलेले होते, त्यापैकी आम्ही 6 अर्ज निवडून 6 लोकांना पागडी देऊन सन्मानित करणार आहोत। आणि ह्या कार्यक्रमासाठी ठाण्याचे लाडके आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आत्ताच निवडून आलेले आमचे लाडके खासदार नरेशजी म्हस्के साहेब, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले निरंजन डावखरे साहेब, प्रतापजी सरनाईक, रवींद्र फाटक आणि त्याचप्रमाणे संजयजी केळकर आणि आमचे समाजाचे दीपकजी भेदा, मनोज शाह आणि जितेंद्र मेहता हे उपस्थित राहणार आहेत।